इथे बघा मगर आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आलो आपण राणीच्या बागेमध्ये आणि फॅमिलीला घेऊन आलो आहे. कृषिका पण आहे. तर 10 महिन्यापूर्वी आलेलो, तर तेव्हा सिंह वगैरे येणार होता. तर आता बघूया अजून एक्स्ट्रा किती प्राणी आलेत आणि सिंह पण आलंय की नाही आलंय. आणि आता त्यावेळी तिकीट मी फर्स्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा 4 रुपये तिकीट होती, म्हणजे लहान असताना 5-6 वर्षाचा होतो तेव्हा. आणि त्यानंतर एक 10 महिन्यापूर्वी आलो तेव्हा 50 रुपये तिकीट झाली. तर आता बघूया किती तिकीट आहे. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर भायखळा स्टेशनला उतरायला लागेल आणि भायखळा स्टेशनच्या समोरच राणीची बाग आहे. त्यानंतर राणीच्या बागेला वीर जिजामाता उद्यान पण म्हणतात, त्यामुळे कन्फ्यूज व्हाल राणीची बाग किंवा जिजामाता उद्यानमध्ये. तिकीट बघूया आता किती आहे. अजून पण 50 रुपयेच तिकीट आहे. लहान मुलांची 25. नंतर कॅमेरा वगैरे आणत असाल तर 100 रुपये. त्यामुळे आपण मोबाईलच यूज करूया. तुम्ही इकडे ऑनलाईन पण तिकीट काढू शकता, म्हणजे तिकडे कॅश असेल तर कॅशनी आणि इकडे डायरेक्ट ऑनलाईन. एवढ्या 5-6 मशीन आहेत इथे आणि दोघांचे आमचे 100 रुपये झाले. कृषी इकडे सेल्फी पॉईंट बनवलं आहे, ते चेकिंग करतात. आणि पाण्याची बॉटल वगैरे अलाउड नाही आहे, जे काय ते आतून तुम्हाला घ्यावं लागेल. हा झाड बघा केवढा मोठा आहे समोरच. इथे तोप आहे, एकदम जुन्या काळातली आहे. खुश झाली तू? हा. त्यानंतर तुमच्याबरोबर जर लहान मुलं असतील तर त्यांना दूध वगैरे पाजायचं असेल तर इकडे तुम्ही पाजू शकता आतमध्ये. त्यासाठी खास रूम केलेली आहे तिथे. आणि जो मागे बॅनर होता तोच अजून आहे 10 महिन्यापूर्वीचा. अजून यांना सिंह भेटलाच नाही वाटतं. त्यानंतर हत्ती आतमध्ये आराम करायला गेलाय, तिकडे आतमध्ये असणार. चला, हत्ती काय बघायला भेटला नाही आपल्याला. दुपारी आल्यामुळे तो आराम करत असणार आतमध्ये, ऊन असल्यामुळे. त्यानंतर हत्तीच्या पिंजऱ्यापासून पुढे आला तर लेफ्ट साईडला पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे. तिथे तुम्ही पाणी पिऊ शकता, म्हणजे फ्री आहे. आणि त्याच्या बाजूलाच बाथरूम वगैरे आहे या साईडला. कोल्हा पण येणार आहे अजून. यायला आमच्या गावाला असेच दिसतात समोर रस्त्यावर. तर इथे पण सेल्फी पॉईंट बनवलं आहे. अस्वलाचा पिंजरा आहे बाजूलाच. आणि इकडे मोगली वगैरे सगळे लहान लहान पोरं जाऊन त्याची वाट लावतात. हे बघा, ही बघा बघा बघा, हे लवकर असं तुटणार. अस्वल बघा झाडावर चढलाय वरती. बघा, इकडून थोडा क्लिअर दिसतोय. झोपलाय वरती जाऊन. दोन्ही साईडला स्ट्रक्चर एकदम मस्त केलंय. अशी इकडे गुहा आहे. वाघ बघायला गर्दी बघा केवढी आहे.
त्यानंतर इथे बुधवारी येत असाल तर बुधवारी पूर्णपणे बंद असतं, त्यामुळे बुधवारी अवॉइड करा. तर आतमध्ये हॉटेल्स वगैरे आहेत. जर बाहेरून काही खाऊन नाही आलं तर मी इकडे येऊन खाऊ शकता. आणि नॉर्मल रेट आहे, एवढं जास्त हाय नाही आहे. हा कुठला झाड आहे ते कमेंटमध्ये सांगा मला. चला इथं माकडांचं सेशन आहे. काय लावलंय? टिकली लावले. या साईडला 12 शिंग आहे. हॅलो दाखवा चल हरिण हरिण दाखवा चल टीव्ही हरिण आहे का अरे लोळा टाकू शकता तुम्ही. आता इथे पेंग्विनचा सेशन आहे, इकडे बघूया आपण. पेंग्विनच्या स्टेशनमधून बाहेर पडलो की त्या फूड कोर्टमधूनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. म्हणजे जर लहान मुलं तुमच्याबरोबर असतील आणि त्यांनी बघितलं तर तुम्हाला तिथेच बसायला लागणार आहे खायला. नाही, ही अशी त्यांची बिझनेस टेक्निक आहे. तुला कोणता? गोळा खाल्ल्यानंतर पक्ष्यांच्या नंदनवनमध्ये जाऊया. इकडे पक्ष्यांचं सेशन आहे. इथे पहाडी पोपट आहेत. प्रत्येकाला पिंजरे बनवून ठेवलेत तिथे. जास्त करून नरच दिसते त्याच्यामध्ये. इकडे मकाव आहे. हा मोरामधली फिमेल आहे, म्हणजे फिमेलला आपल्या भाषेत लांडोर बोलतात आणि मेल असतो तो खूप सुंदर असतो. हा बघा पाटील बघा किती आहे. तो बघ केवढा मग साप आहे. मागच्या वेळेला मगर दिसली नाही व्यवस्थित, आता बघूया दिसते की नाही. सुसर आहे. दोन्ही सेशन दोन्ही या पॉइंटमध्ये सुसरच आहे. सुसरचं नाक असं लिंबूळचं असतं, तोंड निमुळतं असतं सुसरचं. इथे बघा मगर आहे. मगरीचा तोंड यू शेपचा असतो. इकडे एक आहे. मगर आहे तर कसलं व्ह्यू दिसत असेल ना एकदम. कधी इथं येतच नाही जास्त. बरोबर जातो.
आता समोर बिबट्याचं सेशन आहे, तरस आहे आणि कोल्हा पण आहे तिकडे. आणि अजून सरपटणारे प्राणी आले नाहीत, म्हणजे साप अजगर वगैरे असे प्राणी नाही आलेत. मी जेव्हा लहान होतो तेव्हा प्रॉपर असे टँकमध्ये असे प्राणी ठेवलेले, म्हणजे साप अजगर खूप होते इथे. बिबट्या दिसला आपल्याला. तर मित्रांनो, आज पाहिजे तसे प्राणी बघता आले नाहीत आणि मागे जेवढे बघितले तेवढेच प्राणी आहेत, काही नवीन आणलेले नाहीत अजून. म्हणजे सिंह बाकी आहे, त्यानंतर कोल्हा बाकी आहे, अजून सरपटणारे प्राणी बाकी आहे, अजगर, साप वगैरे, विषारी साप खूप बाकी आहेत. बघू अजून 1.5-2 वर्ष वाट बघू, येतील थोड्या वर्षात. कारण वाघ पण तेव्हा मी लहान असताना बघितलेला, त्यानंतर आता 1-1.5 वर्षापूर्वी आणलेला वाघ आहे. आणि लहान असताना जेव्हा बघितला तो एकदम म्हणजे त्याला खायलाच घालत नव्हते, एवढाच चपटा झालेला त्याचा पोट. आणि त्यानंतर आत्ता या 1.5 वर्षानंतर वाघ आणलेला आहे आपल्या राणीच्या बागेमध्ये. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. कधी यायचा असेल तर बुधवारी येऊ नका, बुधवारी बंद असतं. आणि आलात तर सकाळी 10ला चालू होतं आणि संध्याकाळी 5पर्यंत असतं. आणि सॅटर्डे संडेला खूप गर्दी भेटेल, मधल्या दिवशी पण गर्दी असते, पण सॅटर्डे संडेला आलात तर यापेक्षा जास्त गर्दी भेटेल. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.